नमस्कार मित्रांनो, आजच्या या महत्त्वाच्या लेक्चरमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती परीक्षेमध्ये विचारलेले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, विशेषतः अँटोनिम्स किंवा ऑपोजिट वर्ड्स या भागातील हे प्रश्न आहेत. हे प्रश्न पूर्वीच्या परीक्षामध्ये विचारले गेले आहेत, त्यामुळे त्यांचं महत्त्व खूप जास्त आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जुने प्रश्न म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स हेच यशाची गुरुकिल्ली असते. कारण परीक्षेत वारंवार त्याच प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात. म्हणूनच आजचे हे लेक्चर तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल, फॉर एक्झाम्पल तलाठी असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे लेक्चर तुमच्यासाठी खूप उपयोगी पडेल. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, प्रत्येक प्रश्न समजून घ्या आणि नोट्स काढा. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. अँटोनिम किंवा अपोजिट वर्ड्स. तर याच्यामध्ये काय दिले आपल्याला, चूज द करेक्ट अँटोनिम. ह्या वर्डचं आपल्याला अँटोनिम जे वर्ड दिले आहेत त्याचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला चूज करायचे ऑप्शनमधून. तर फर्स्ट वर्ड काय आहे, कॅलस. तर आपल्याला कॅलसचं मिनिंग माहीत पाहिजे. कॅलस म्हणजे काय, निर्दयी आणि किंवा कठोर असणे, निर्दय असणे. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन काय आहे, जनरस. तर जनरसचं मिनिंग पण आपल्याला माहीत पाहिजे. जनरस म्हणजे काय, तर त्याचं मिनिंग आपल्याला माहीत असल्याशिवाय आपल्याला आपल्या क्वेश्चनचं मिनिंग माहीत होणार नाही किंवा त्याचं ऑप्शन चूज आपल्याला करता येणार नाही. तर जनरसचं मिनिंग काय आहे, काइंड हार्टेड, आपण जे म्हणतो उदार मनाचा. टेंडरचं मिनिंग काय, कोमल, एकदम कोमल स्वभावाचा, मुलायम जे आपण म्हणतो. त्याच्यानंतर अब्युजिव्ह म्हणजे युजिंग बॅड वर्ड्स, आपण म्हणू शकतो शिवीगाळ करणारा. आणि क्रुएल म्हणजे क्रूर. तर हे आपल्याला चारपैकी आता चारही मिनिंग माहीत झालेले आहेत. तर कॅलसचं मिनिंग काय, कठोरच्या विरुद्ध कुठला आहे, कठोरच्या विरुद्ध कुठला आहे, टेंडर म्हणजे काय आपण सांगितले, टेंडर म्हणजे कोमल आणि हा कठोर, करेक्ट आहे हेच ऑप्शन. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट वर्ड कुठला दिलेला आहे, एक्झल्टचं मिनिंग काय, एक्झल्टचं मिनिंग आपल्याला माहीत पाहिजे, आनंद व्यक्त करणे. एक्झल्ट मीन्स काय, आनंद व्यक्त करणे. हे तुम्हाला लिहून घ्या तुम्ही, जे तुम्हाला वर्ड इम्पॉर्टंट वाटतात त्याचं मिनिंग माहीत नसेल तर कृपया करून त्याचं मिनिंग तुम्ही लिहून ठेवा. एक्झल्ट म्हणजे काय, तर आनंद व्यक्त करणे. पहिल्या ऑप्शनचं काय, एंट्रीचं मिनिंग आपल्याला माहीत आहे, एंट्री करणे किंवा प्रवेश करणे. त्याच्यानंतर ग्रीवचं मिनिंग काय, दुःख करणे. हॅप्पी आनंदी. आणि प्ले म्हणजे खेळणे. तर ह्याच्यामध्ये एक्झल्टचं मिनिंग काय सांगितलं होतं मी तुम्हाला, एक्झल्टचं मिनिंग आनंद व्यक्त करणे. तर ह्याच्या विरुद्ध आपल्याला कुठला शब्द भेटतो, ग्रीव म्हणजे दुःख व्यक्त करणे आणि हे एक्झल्ट म्हणजे आनंद व्यक्त करणे. क्वेश्चन नंबर 3चं काय आहे, कॅलमनी. या वर्डचं मिनिंग काय, कॅलमनी म्हणजे खोटी बदनामी करणे, निंदा करणे एखाद्याची, खोटी जी खरं नाही ते खोटं काहीतरी सांगून त्याची निंदा करणे म्हणजे कॅलमनीचं काय येतं, बाकीचे ऑप्शन्स कुठले, डिफॅमेशन म्हणजे काय, एखाद्याची बदनामी करणे, रेप्युटेशन एखाद्याचं खराब करणे, डिफॅमेशन. देन ॲस्परेझन म्हणजे काय, तर निंदा करणे. इथं काय, बदनामी करणे, ह्याचं निंदा करणे. ॲकोलेट म्हणजे काय, सन्मान करणे. आणि ऑब्लोगाय म्हणजे काय, ऑब्लोगाय तीव्र निंदा करणे. तर ह्याचं मिनिंग काय दिलेलं आहे आपल्याला, कॅलमनी म्हणजे काय, कॅलमनी म्हणजे निंदा करणे आणि खोटी बदनामी करणे. तर त्याचं कुठलं आन्सर येईल, ऑप्शन नंबर 3चं काय सांगितलं होतं मी तुम्हाला, ॲकोलेट म्हणजे सन्मान करणे, निंदा करणे आणि सन्मान करणे हे विरुद्धार्थी शब्द आहेत. तर हे वारंवार विचारले गेलेले शब्द आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक आपले मार्क हेतच कट होतात की आपल्याला ते शब्दाचं मिनिंग माहीत नसतं. आणि शब्दाचं मिनिंग माहीत असेल तर ऑप्शनमधल्या शब्दांचं मिनिंग माहीत नसतं, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येतो. क्वेश्चन नंबर 4, विच वर्ड इज अँटोनिम ऑफ इमिनंट. इमिनंटचं मिनिंग काय, आत असणे, अंतर्भूत असणे. त्याचे ऑप्शनचे मिनिंग काय, फर्स्ट वर्डचं मिनिंग काय, मॉर्टल म्हणजे काय, सब्जेक्ट टू डेथ. ट्रान्झेंट म्हणजे काय, जे बियॉन्ड लिमिट्स आपण म्हणू शकतो, लिमिटच्या बाहेर. आणि रियालिटीचं मिनिंग सगळ्याला माहित आहे, सिम्पल म्हणजे अगदी साधे सोपे, रियालिटी म्हणजे वास्तव. तर ह्याचं मिनिंग काय, 4 नंबरचं जे क्वेश्चन आहे त्याचं त्याचं उत्तर काय आहे, उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ट्रान्झेंटचं मिनिंग काय सांगितलं मी तुम्हाला, बियॉन्ड लिमिट्स. ओके, बाहेरचं आपण म्हणू शकतो. आणि हे अंतर्भूत म्हणजे आत असणारे. ओके, क्वेश्चन नंबर 5, विच वर्ड इज अँटोनिम ऑफ निगार्ड.
निगड, निगड म्हणजे काय? कंजूस, एखादी व्यक्ती कंजूस असणे. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन कुठले आहेत? ब्रॉड, ब्रॉड म्हणजे रुंद असणे. डिस्टिंक्ट, क्वेश्चन ऑप्शन नंबर 2 डिस्टिंक्ट म्हणजे स्पष्ट, स्पष्टपणे. पार्शियल म्हणजे आपण म्हणू शकतो पक्षपाती करणे, पार्शालिटी करणे किंवा अपूर्ण असणे एखादी गोष्ट. देन स्पेंडथ्रिफ्ट, स्पेंडथ्रिफ्ट म्हणजे उधळपट्टी करणारा. तर ह्याचं निगडचं ह्याचं काय? कंजूस, आणि इथं त्याच्या ऑपोजिट काय? उधळपट्टी करणारा म्हणजे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 6, चूज द करेक्ट वर्ड मोस्ट नियरली अपोजिट इन मिनिंग टू द कीवर्ड. तर कुठला दिलेला आहे कीवर्ड? प्रपेशिएट. प्रपेशिएट म्हणजे काय? प्रपेशिएट, प्रपेशिएटचं मिनिंग आपल्याला माहित पाहिजे. प्रपेशिएट्स म्हणजे शांत करणे. प्रपेशिएटचं मिनिंग काय सांगितलं मी? शांत करणे. आता ह्याच्यामध्ये काय? अँगर, राग आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर अप्रोच करणे, जवळ जाणे किंवा जवळ जाणे. त्याच्यानंतर प्रमोट, प्रमोटचं मिनिंग काय आपण सांगू शकतो? प्रोत्साहन देणे एखाद्याला. आणि अपलॉड म्हणजे टाळ्या वाजवणे, कौतुक करणे. तर ह्याचं मिनिंग काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला? प्रपेशिएट्स म्हणजे शांत करणे, आणि त्याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 1, एकदम शांत असणे माणूस स्वभावाने, आणि हे अँग्री, राग असणे, हे अपोजिट वर्ड आहे. प्रपेशिएट्स अँड अँगर, these are opposite and antonyms. Then choose the word most nearly opposite in meaning to the keyword. कुठला दिला? ट्रँक्विल. ओके, ट्रँक्विल म्हणजे काय? शांत, प्रसन्न मना, प्रसन्न असणे, शांत असणे. सेम ते मगाचा जो क्वेश्चन होता 6 नंबरचा, सेम मिनिंग याच्यामध्ये आपण काढू शकतो. त्याच्यानंतर त्याचं मिनिंग काय आहे? ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह म्हणजे एखाद्या कार्यामध्ये ऍक्टिव्ह असणे, सक्रिय असणे. ॲसिडियस म्हणजे परिश्रम करणारा, एखादा हार्डवर्क करणारा. त्याच्यानंतर लास्टिंग, लास्टिंगचं मिनिंग काय? टिकणारा, लॉंग लास्टिंग आपण म्हणतो ना, लॉंग लास्टिंग, टिकणारा. ॲजिटेटेड म्हणजे अस्वस्थ, अस्थिर असणे. तर ह्याचं आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये आन्सर भेटते, अस्थिर असणे. आणि हा काय? प्रसन्न असणे, शांत असणे. तर ॲजिटेटेड म्हणजे काय? तर डिस्टर्ब, मनात डिस्टर्ब असणारा, शांत मन नसणारा त्याचं. तर त्याला आपण काय म्हणू शकतो? कुठला ऑप्शन आहे? क्वेश्चन नंबर 7चा नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8, चूज द वर्ड विच इज द एक्झॅक्ट अपोजिट ऑफ एक्सोडस. एक्सोडस म्हणजे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करणे, एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करणे. तर त्याच्यामध्ये ऑप्शन कुठले? इन्फ्लक्स, इन्फ्लक्स म्हणजे मोठ्या प्रमाणात येणे. ओके, त्याच्यानंतर होम कमिंग्स, होम कमिंग्स म्हणजे घरी परत येणे. रिटर्न, परत जाणे. रिस्टोरेशन म्हणजे पुनर्स्थापना करणे. तर ह्याचं मिनिंग काय? ह्याचं उत्तर काय येईल आपल्याला? ह्याचे उत्तर येईल फर्स्ट, इन्फ्लक्स. इन्फ्लक्स म्हणजे मोठ्या प्रमाणात येणे. आणि एक्सोडस म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणे म्हणजे जाणे. ओके, हे एखाद्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, आणि हे इन्फ्लक्स म्हणजे काय? येणे. तर एक्सोडस अँड इन्फ्लक्स, दीज आर अपोजिट वर्ड्स. क्वेश्चन नंबर 9, चूज द वर्ड विच इज द एक्झॅक्ट अपोजिट ऑफ कमिशन. ओके, कमिशनचं तुम्हाला मिनिंग माहीत असेल, अधिकृत काम दिलेलं एखाद्याला, असे त्याचं मिनिंग आहे. तर फर्स्ट काय? स्टार्टेड मीन्स सुरू केलेले. त्याच्यानंतर क्लोज म्हणजे बंद केलेले. फिनिश्ड म्हणजे पूर्ण केलेले. आणि एम्प्लॉयड म्हणजे नियुक्त केलेले, एखादं काम नियुक्त केलेलं आहे. तर हे 4 मिनिंग मधलं कुठलं मिनिंग बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन नंबर 4 मध्ये ह्याचं मिनिंग आपल्याला अपोजिट मिनिंग आहे. क्वेश्चन नंबर 10 हा ॲनालॉजीवरती आहे. ॲनालॉजी म्हणजे काय आपल्याला माहित आहे. ॲनालॉजी म्हणजे काय? तर सादृश्य आधारित तुलना असते किंवा नातेसंबंध दाखवणारी तुलना. तर ह्या दोन्ही वर्डमध्ये काय नातं आहे, काय रिलेशन आहे, तेच तसंच रिलेशनचा किंवा त्याच्या अपोजिटचा आपल्याला वर्ड बघायचा आहे ह्याच्यामध्ये. तर आफ्टर, बिफोर, तर ह्याचं मिनिंग माहित आहे आपल्याला. आफ्टर, बिफोर. आफ्टर म्हणजे नंतर, बिफोर म्हणजे अगोदर. तर फर्स्ट, सेकंड नाही आहेत ह्याच्यामध्ये. प्रेझेंट, पास्ट हा पण ऑप्शन येते. कंटेम्पररी, हिस्टॉरिक नाही आहेत. सक्सेसर, प्रिडेसेसर, येस करेक्ट. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. प्रिडेसेसर, सक्सेसर म्हणजे काय? सक्सेसर म्हणजे आपण म्हणू शकतो पर्सन हू कम्स आफ्टर अनादर, म्हणजे ह्याच्यामध्ये आफ्टर हा वर्ड येतो. अ पर्सन कम्स आफ्टर अनादर. आणि प्रिडेसेसर म्हणजे काय? अ पर्सन कम्स बिफोर अनादर, म्हणजे आधी असलेला आणि हे अगोदर पुढे गेलेला. क्वेश्चन नंबर 11, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ इंडोलंट.
तर इंडोलंटचं मिनिंग काय आहे? इंडोलंट म्हणजे काय? आळशी. इंडोलंट म्हणजे आळशी. तर त्याचे ऑप्शन कुठले कुठले आहेत बघू. ऑप्शनल म्हणजे ऐच्छिक, जे आपण म्हणतो ऑप्शनल, जे कंपल्सरी नाही ते. डिप्रेशन म्हणजे नैराश. ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय असणे. आणि स्पार्सचं मिनिंग काय आहे? स्पार्स म्हणजे विरळ असणे. तर ह्याच्यामध्ये ह्याच्या अँटोनिम कुठला आहे? इंडोलन्स म्हणजे आळशी. इंडोलंट आळशी आणि ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय. तर हे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन ऑफ द क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 12. चूज द करेक्ट अँटोनिम फेलशियसचं काय येतं? खोटा किंवा चुकीचा असणे, फेलशियस. तर त्याचं विरुद्धार्थीचा आपल्याला शब्द शोधायचा आहे. तर इनफेलशियस म्हणजे चुकीचा नसलेला. त्याच्यानंतर अनफॅलशियस म्हणजे खोटा नसलेला. आणि ट्रू म्हणजे करेक्ट आणि ओल्ड म्हणजे जुना. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन कुठला आहे? फेलशियसचं ऑप्शन नंबर 3 खरा. आणि हे काय? चुकीचा. ओके, चूक आणि बरोबर असं म्हणू शकतो. फेलशियसचं करेक्ट ऑप्शन कुठले येतं? अँटोनिम कुठलं येते? ट्रू. क्वेश्चन नंबर 13. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स टू कंपाऊंड. एखादं एक सेंटेन्स दिलाय, त्याचं आपल्याला काय करायचं? कंपाऊंड सेंटेन्समध्ये आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, हे कंपाऊंड सेंटेन्समध्ये तयार करायचं. तुम्हाला माहिती आहे सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर हे सेंटेन्सचं टाईप आहे, त्याच्यावरती हे अँटोनिम्समध्ये येत नाही, ते दुसऱ्या प्रकारचं क्वेश्चन आहे. तर फॉर ऑल दिस रिचेस ही इज नॉट हॅपी. तर ह्याचं कंपाऊंड सेंटेन्स कुठलं बरोबर येईल? ह्याच्या ऑप्शनमध्ये फर्स्ट ऑप्शन, दो ही इज रिच ही इज नॉट हॅपी. ही इज रिच अँड सो ही इज नॉट हॅपी. ही इज रिच बट ही इज नॉट हॅपी. ही इज नॉट हॅपी अँड इज रिच. तर ह्याचा ऑप्शन नंबर कुठला येते? 3 नंबर बरोबर आहे. ही इज रिच बट ही इज नॉट हॅपी. तर आपण काय करतो? कंपाऊंड सेंटेन्समध्ये बट, अँड हे शब्द आपण वापरतो आणि 2 सेंटेन्स त्याच्यामध्ये होतात. तर सेम हे तर आपण बघू शकतो, ही इज रिच बट ही इज नॉट हॅपी. ओके, तो श्रीमंत आहे पण तो आनंदी नाही. तर 13 नंबरचा आन्सर आहे. देन आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्सेस. ही ऍडमिटेड दॅट ही हॅड मेड अ मिस्टेक. तर हे कुठल्या टाईपचं सेंटेन्स आहे? जे आपण आताच बोलले, सिंपल सेंटेन्स असतं, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि चौथा प्रकार दिला कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स. तर ह्याच्यामध्ये हा प्रकार कुठला आहे? ह्याच्यामध्ये अँड नाही, त्यामुळे हा कंपाऊंड सेंटेन्स नाही. आणि हे एक सेंटेन्स नाही, त्यामुळे हे सिंपल सेंटेन्स पण नाही. म्हणजे हे 2 ऑप्शन तर आपले इथंच दिसतंय की हे ऑप्शन ह्याच्यामध्ये बसत नाहीत. सिंपल सेंटेन्समध्ये फक्त एकच सेंटेन्स असतं. फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू स्कूल. तर हे एक सेंटेन्स, त्याच्यामध्ये अँड, दॅट, बट हे येत नाही, म्हणजे तो सिंपल सेंटेन्स आहे, हे नाही. त्याच्यामध्ये कंपाऊंड नाही, त्याच्यामध्ये अँड नाही, बट नाही. आता हे थर्ड किंवा फोर्थ, तर ह्याच्यामधला थर्ड ऑप्शन बरोबर आहे. दिस इज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ही ऍडमिटेड दॅट ही हॅड मेड अ मिस्टेक. सो दिस इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15. चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू कॅन्डिड. कॅन्डिडचे मिनिंग आपल्याला बघायचं. कॅन्डिड काय काय आहे त्याच्या विरुद्ध. कॅन्डिड म्हणजे प्रामाणिक आणि स्पष्ट. कॅन्डिडचं काय मिनिंग दिले आपण? प्रामाणिक आणि स्पष्ट ह्याचं मिनिंग आहे. त्याचे ऑप्शन्स बघा. आता ऑप्शन्स कुठले कुठले आहेत? अँशियस म्हणजे काय? चिंताग्रस्त, चिंता असणे. त्याच्यानंतर वॅग्यू म्हणजे काय? अस्पष्ट. त्याच्यानंतर डिसेटफुल म्हणजे फसवणूक करणारा. आणि शॅलो म्हणजे उथळ. तर ह्याचं ऑप्शन कुठलं येईल बरोबर? कॅन्डिड, प्रामाणिक, स्पष्ट असणे, प्रामाणिक असणे किंवा स्पष्ट असणे, एखादी गोष्ट स्पष्ट असणे. तर त्याचा ऑप्शन कुठला येईल? डिसेटफुल. डिसेटफुलचं काय मिनिंग सांगितलं मी? डिसेटफुल तुम्हाला फसवणूक करणारा, आणि कॅन्डिड म्हणजे प्रामाणिक माणूस, आणि हा फसवणूक करणारा माणूस. तर क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑफ क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 16. व्हॉट इज अँटोनिम ऑफ प्रिकारियस? फर्स्ट आपल्याला माहित पाहिजे की प्रिकारियस म्हणजे काय. प्रिकारियस म्हणजे काय? धोकादायक किंवा असुरक्षितता. तर त्याचे ऑप्शन्स बघू आपण. पेरिलस म्हणजे काय? धोकादायक. सिमिलर आहे, हे नाही येणार. डेंजरस, धोकादायक नाही येणार. सेफचं मिनिंग माहिती आपल्याला, सुरक्षित असणे. आणि इनसिक्युअर म्हणजे सुरक्षित नसणे. तर प्रिकारियसचं मिनिंग आपण काय घेतलेलं आहे? प्रिकारियस म्हणजे असुरक्षितता. तर त्याचं कुठला आन्सर येईल मग? असुरक्षितच्या विरुद्ध काय? सुरक्षितता, सेफ. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 17. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता इथं क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित वाचा. इथं अँटोनिम सांगितलेलं नाही, सिनोनिम पण वापरलेलं नाही. तर इथं कुठला वर्ड वापर? अल्टरनेटिव्ह.
अल्टरनेटिव्ह मध्ये पर्यायी शब्द, पर्यायी शब्दाचा अर्थ काय होतो? विरुद्धार्थी होत नाही. पर्यायी शब्द म्हणजे त्याच्याशी रिलेटेड सेम म्हणजे सिनॉनिम होऊ शकतं. तर अल्टरनेटिव्ह म्हणजे त्याच्यासारखाच दुसरा शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर अडल्टरेशनचं मिनिंग काय? अडल्टरेशनचं मिनिंग आपल्याला माहित पाहिजे. अडल्टरेशन मीन्स भेसळयुक्त, भेसळ करणे. तर त्याच्यामध्ये कुठलं ऑप्शन कुठले आहेत? व्हॉलंटरी ऑफर, स्व केलेले ऑफर. त्याच्यानंतर मेकिंग इम्प्युअर. आता भेसळ आणि इम्प्युअर हे ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ऑप्शन ऑफ क्वेश्चन नंबर 17. मेकिंग इम्प्युअर म्हणजे भेसळ करणे. सिमिलर म्हणजे ह्याला पर्यायी शब्द आपल्याला, त्यामुळे प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचा. त्याच्यामध्ये वरती सगळं अँटोनिम दिलेलं असतं आणि खाली अचानक असं काहीतरी वेगळं आल्यावर आपल्याला कन्फ्युजन होतं की हे पण आपल्याला अँटोनिम आहे, मग आपण काहीतरी वेगळा ऑप्शन चूज करतो. त्याच्यासाठी मेकिंग इम्प्युअर इज अ करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अडल्टरेशन. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन 18. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ फॉर हार्श. तर हार्श म्हणजे कठोर, कडक एकदम. तर त्याचं काय येतं? सिव्हिअर. सेम मिनिंग आहे. सिव्हिअर म्हणजे कठोर, व्हेरी स्ट्रिक्ट. ब्रुटल म्हणजे व्हेरी क्रुएल, निर्दयी. कठोर, निर्दय हे सगळे सिमिलर शब्द आपण म्हणू शकतो. रिपल्सिव्ह, रिपल्सिव्ह म्हणजे घृणास्पद. आणि लेनियन, लेनियन म्हणजे काय? की सौम्य, मवाळ. मग ह्याचा ऑप्शन कुठला येईल 18 नंबरचा? की ऑप्शन नंबर 4. हार्श म्हणजे कठोर आणि लेनियन म्हणजे मवाळ, सौम्य. तर हे या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत आणि ह्याच्यावरती आपल्याला खूप काम करावं लागेल. आपल्याला प्रत्येक वर्डचं मिनिंग माहीत पाहिजे. क्वेश्चनमधलं जो वर्ड दिलेला आहे त्यांनी त्याचं पण आपल्याला मिनिंग माहीत पाहिजे आणि खालचे जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामधले पण मिनिंग आपल्याला माहीत पाहिजे. तरच आपलं हे अँटोनिम सिनॉनिमचे आन्सर बरोबर येतील. त्यामुळे ह्याच्यावरती तुम्हाला थोडं काम करावं लागेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.